मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाची कल्पनाच बदलून टाकणारी एक जबरदस्त योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. आपण बोलतोय मुंबई वॉटर मेट्रोबद्दल. ही फक्त एक नवीन वाहतूक सेवा नाहीये, तर संपूर्ण मुंबईच्या प्रवासाच्या समीकरणात एक नवी क्रांती घडवून आणण्याची क्षमता या योजनेत आहे. तर मग प्रश्न हाच आहे की मुंबईचा आपला रोजचा प्रवास खरंच कायमचा बदलणार आहे का? कारण आत्तापर्यंत जो प्लॅन फक्त कागदावर होता तो आता प्रत्यक्षात समुद्राच्या लाटावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. चला या मोठ्या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. हा काही फक्त एक बोटीचा मार्ग नाहीये. विचार करा, जसं आपल्याकडे रस्त्यांचं आणि रेल्वेचं जाळं आहे, अगदी तसंच समुद्रावर पसरलेलं एक अवाढव्य नेटवर्क तयार होणार आहे. आणि ह्या योजनेची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. ही काही फक्त मुंबई शहरापुरती मर्यादित नाहीये, तर विरारपासून कल्याणपर्यंत आणि नवी मुंबईपर्यंत पसरलेल्या संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाला म्हणजे MMRला एकाच जलमार्गाने जोडण्याचा हा एक महाप्रकल्प आहे. आता हे सगळं कसं होणार? तर हे एकदम टप्प्याटप्प्याने होणारं काम आहे. यात फक्त नवीन जलमार्ग आणि अगदी चकचकीत टर्मिनल्सच नाही बांधले जाणार, तर जे आपले जुने मार्ग आणि जेट्टी आहेत त्यांना सुद्धा एक नवा आधुनिक लूक दिला जाणार आहे. म्हणजे जुनं आणि नवं एकत्र करून एक परिपूर्ण वाहतूक व्यवस्था उभी केली जाईल. ठीक आहे, पण हे जाळं नेमकं किती मोठं असेल? आता जरा याच्या व्याप्तीवर नजर टाकूया. याचा आकडा ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. आकडा आहे तब्बल 340 किलोमीटर. हो, बरोबर ऐकलं. हे अंतर जवळजवळ मुंबई ते कोल्हापूर इतकं आहे. विचार करा, समुद्रावर एवढं मोठं वाहतुकीचं जाळं विणलं जाणार आहे. आणि हे 340 किलोमीटर म्हणजे नक्की कुठून कुठपर्यंत? तर जरा कल्पना करा, आपण नरिमन पॉइंटवरून बोटीत बसून थेट वर्सोव्याला पोहोचू शकणार. वांद्रेवरळी सीलिंगच्या खालून जाताला एक वेगळाच अनुभव मिळेल. इतकंच नाही तर वसई, विरार आणि कल्याणसारखी दूरची ठिकाणंसुद्धा या जलमार्गाने जोडली जाणार आहेत. म्हणजे रस्त्यावरची गर्दी टाळायला एक उत्तम पर्याय मिळणार आहे. हे सगळं ऐकायला तर खूपच भारी वाटतंय, पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा काय फरक पडणार? म्हणजे आपला प्रवास नेमका कसा असेल? चला आता यावर लक्ष देऊया. या प्रकल्पाचा एक सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरू शकतो तो म्हणजे एअरपोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी. खास करून जे नवी मुंबईच्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठीच सोय होणार आहे. जरा विचार करा, दक्षिण मुंबईच्या रेडिओ क्लब जेट्टीपासून थेट नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास होणार फक्त 40 मिनिटात. जिथे रस्त्याने जायला गर्दीत 2-2.5 तास सहज लागतात, तिथे हा प्रवास कितीतरी जलद आणि सुखकर होईल, नाही का? आणि हो, हा प्रवास फक्त वेळेची बचत करणारा नाहीये, तो एकदम आरामदायी सुद्धा असणार आहे. कारण ही टर्मिनल्स काही जुन्या जेट्टीसारखी नसतील. ती एखाद्या आधुनिक मेट्रो स्टेशनसारखे असतील, जिथे एअर कंडिशन वेटिंग एरिया, वायफाय अशा सगळ्या सुविधा असतील. बरं, आता या प्रकल्पाच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलूया, कारण इथेच तर खरी गंमत आहे. ही वॉटर मेट्रो फक्त सोयीची नाही, तर ती पर्यावरणपूरक आणि भविष्याचा विचार करून बनवली जात आहे. या संपूर्ण जलमार्गावर किती बोटी धावतील असं वाटतं? आकडा आहे 207. पण या काही साध्या बोटी नसतील, त्या खूपच खास असणार आहेत. कशा ते पाहूया. आणि याच गोष्टी या वॉटर मेट्रोला खास बनवतात. यातल्या बोटी ह्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड असतील, म्हणजे प्रदूषण कमी होणार. इतकंच नाही तर मुंबईच्या समुद्रात येणाऱ्या मोठ्या भरती ओहोटीचा विचार करून खास अभियांत्रिकीचा वापर केला गेला आहे. थोडक्यात हा एक पूर्णपणे हायटेक आणि ग्रीन प्रोजेक्ट आहे. ओके, हे सगळं ऐकून तर खूपच छान वाटतंय. पण आता 2 सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न. एक म्हणजे यासाठी खर्च किती येणार, आणि दुसरं म्हणजे ही सेवा सुरू कधी होणार? तर दिलासा देणारी गोष्ट अशी की वॉटर मेट्रोचं भाडं हे साधारणपणे AC लोकलच्या भाडे एवढंच ठेवलं जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ आपल्याला वेगवान, आरामदायी आणि निसर्गरम्य प्रवास परवडणाऱ्या दरात करता येणार आहे. आणि यासाठी खूप जास्त वाट बघायची गरज नाहीये. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत सुरू करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. म्हणजे पुढच्या काही वर्षातच मुंबईकर या जलप्रवासाचा आनंद घेऊ शकतील. तर मग विचार करा, ही वॉटर मेट्रो मुंबईचं भविष्य कसं घडवू शकते? यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल का? लोकांचा प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का? या प्रश्नांची उत्तरं तर आपल्याला भविष्यातच मिळतील. पण एक गोष्ट नक्की आहे, मुंबई एका खूप मोठ्या आणि सकारात्मक बदलासाठी सज्ज होत आहे.